साहेबांनी केली, पण क्रेडिट मात्र या ठिकाणी बातम्या देऊन दुसऱ्यांनी घेतलेलं आहे आणि म्हणून साहेबांचं कामच बोलतं। मी या ठिकाणी आदरणीय ओंबळे साहेबांना सांगतो की साहेबांचं भाषण चालू व्हायच्या अगोदर घोषणा द्यायची आहे। महाराष्ट्राचे भाग्य विधाते गोरगरीब शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी वारसा हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा वारसा धर्माचा धर्मवीरांचा महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ महाराष्ट्राला लाभलेला एक संवेदनशील नेतृत्व लोकांचा लोकनाथ शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अरे आवाज कुणाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर 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 हर। कालच महाबळेश्वरचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वाडा कुंभरोशी या ठिकाणी प्रचार सभा झाली आणि आई भवानी शंभू महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपण सोबत घेऊन या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जातोय। आजच्या या प्रचार सभेला उपस्थित आदरणीय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दगडूदादा सकपाळ, अंकुश कदम, शरद कनसे, अरे बाकी ठेवा आपल्याला 6 तारखेला का 6ला का 7ला 7 तारखेसाठी ठेवा। एकनाथ ओंबळे, कविता ओंबळे, संदीप पवार, आतिश कदम, सुनीता धंडुदळे, विठ्ठल गोळे, शिल्पा शिंदे, साहिल, शशिकांत शिंदे, रणजित भोसले, रेश्माताई जगताप, सर्व नवनिर्वाचित नगरपालिकेचे नगरसेवक, शांताराम कदम, समीर गोळे आणि कोण राहिलंय माजी सभापती बापूराव पार्टे, आनंदराव जुनगरे, सर्व मान्यवर आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उमेदवारांची नावं घेतो। डॉक्टर अजित जाधव, प्रमिला यादव हे पण आहेत, संतोष साळुंके पाटील, आप्पा पडवळ, संकेत साठे, चंद्रकांत जाधव, राजेंद्र यादव, नलिनी पवार। मगाशी कागद वेगळा, हा कोणी दिला रे? बर। आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, सगळ्यांना मी शुभेच्छा द्यायला आलोय, विनंती करायला आलोय। काल वाडा कुंभरोशी या ठिकाणी सभा झाली आणि ही देखील अचानक रात्री सभा आम्ही ठरवली। रात्री 12 वाजता मी बोललो जाताना इथून लोकांना भेटून जाईन आणि लोकांना विनंती करून जाईन आणि मग एवढ्या कमी वेळामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। आणि लाडक्या बहिणी जास्त संख्येने दिसत आहेत, त्यामुळे ज्या उमेदवारांच्या पाठीमागे महिला त्या उमेदवारांचा मतपेटीत नंबर पहिला। हे मी असं उगाच बोलत नाही, विधानसभेत मी बघितलं, नगर परिषदेमध्ये बघितलं, महापालिकेत मी पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे फिरलो, त्यावेळेस मला आलेला अनुभव जो आहे, विधानसभेत तर तुम्ही सुपडा साफ करून टाकला। एवढा केला की पार त्यांना आता विरोधी पक्षनेता पण नाही मिळाला।
कारण मुख्यमंत्री मी असताना माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि मला त्याच्यामध्ये समाधान आहे, आनंद आहे की मगाशी ओंबळेंनी सांगितलं की मला सगळ्यात आनंद आणि सगळ्यात माझं मानाचं मोठं पद कुठलं असेल तर या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख सगळ्यात मोठी आहे. त्या अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोक कोर्टात गेले, अनेक लोकांनी खोडा घातला. ही लाडकी बहीण योजना काय फसवी आहे, काय करणार नाहीत, हे फक्त चुनावी जुमला आहे. काही लोक कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना फटकारलं. पण मी त्यावेळेस मात्र माझ्या लाडक्या बहिणींना भाषणातून सांगायचो, ज्यांनी तुमच्या योजनेला विरोध केला आहे त्या दुष्ट आणि सावत्र भाऊ तुमच्याकडे मतं मागायला आले, खोडा घातलेल्या लोकांनी त्यांना चांगला जोडा दाखवा. तुम्ही एवढा मोठा जोडा दाखवला की 7, 8, 9 नंबर सोडून द्या, 10 नंबर सोडून द्या, 232 नंबरचा जोडा दाखवला. एवढा मोठा 232 महायुतीचे आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्ही आणले. तुम्ही चमत्कार घडवला. माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, कारण लाडक्या बहिणींनी आपल्या घरी पण सगळ्यांना सांगितलं बिलकुल चलेगा नाही, आता तुम्हाला महायुतीलाच विजय करावा लागेल. आणि म्हणून इतिहास घडला. आणि 2.5 वर्षाचा माझा जे काय मुख्यमंत्री पदाचा कारकीर्द आपण पाहिली. मी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, लेक लाडकी लखपती योजना सुरू केली, एस टीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला. आता एस टीमध्ये पूर्वी आमचे दाजी जायचे बाजार आणायला, आता आमची लाडकी बहीण जाते, म्हणजे तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून येते. फायदा झाला की नाही? आता तेव्हा एस टीचे सगळे लोक बोंबलायला लागले, म्हणाले एक तर एस टी तोट्यात आहे, अजून तोट्यात झालं. बोले गेलीच आहे ना, अजून थोडी गेली तर बघू आपण. पण मी तुम्हाला सांगतो, तोट्यातली एस टी लाडक्या बहिणींमुळे फायद्यात आली आणि लाडक्या बहिणींमुळे भराभरा बशी एस ट्या भरू लागल्या. आणि त्याच्यामुळे आमचे दाजी गेले असते तर ते अजून खर्च करून आले असते तिकडे जाऊन. आता तोही खर्च वाचला, अर्ध्या तिकिटामध्ये. अशा योजना आपण केल्या. एक मी आपल्याला उदाहरण सांगतो की मी मुख्यमंत्री असताना एका मुलीने आत्महत्या केली. रात्री मी 12 वाजता टी व्हीवर बातमी पाहिली, 12:30ला. आणि त्या बातमीमध्ये त्या मुलीने आत्महत्या का केली तर उच्च शिक्षण घेताना 50% फी त्या पालकांना भरायला लागायची. आता पालक फी भरू शकत नाही, म्हणून त्या मुलीला वाटलं माझे वडील आत्महत्या करतील आणि त्या मुलीनेच आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. पण एकनाथ शिंदे संवेदनशील मुख्यमंत्री होता. मी ताबडतोब 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालक भरत होते. ती 50%ची 100% फी माफ करून टाकली. मी म्हणालो सरकार कोणासाठी आहे? सर्वसामान्य लोकांसाठी सरकार आपण म्हणतो. मग सर्वसामान्य घरातली एक मुलगी आत्महत्या करत असेल शिक्षणासाठी तर सरकारचा आपल्या काय उपयोग आहे? असे अनेक निर्णय आपण घेतले. शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना केली. वर्षाला 6,000 रुपये केंद्र सरकार द्यायचं, आपण 6,000 रुपये चालू केले. शेतकऱ्यांना अनेक योजना आपण सुरू केल्या. या ठिकाणी सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते देण्याचं काम आपण सुरू केलं. मला वाटतं वयोश्री योजना आपण सुरू केली. योजनांचं जर वाचायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. आणि म्हणून सिंचन प्रकल्प जे मागच्या सरकार महाविकास आघाडी सरकारमध्ये 2.5 वर्षाच्या काळात फक्त 4 मंजूर होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 180 प्रकल्प आपण मंजूर केले सिंचनाचे. हा इतिहास आहे. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये मी पायाला भिंगरी लावून या राज्यात फिरलो. या सर्व राज्यभरामध्ये ज्या ज्या लोकांना भेटलो तिथले प्रश्न समजून घेतले, त्यांना वाचा फोडण्याचं काम केलं, न्याय देण्याचं काम केलं. आणि म्हणूनच या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड असं यश या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दिलं. ही वस्तुस्थिती आहे. झालेल्या त्याच्या पूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकांमधला निकाल आपण पाहिला होता, पण तो निकाल कसा पलटवला आपण आणि 232 आमदार निवडून आणले, ही इतिहास आहे. आणि म्हणून केवळ घरात बसून चालत नाही.
दगडू दादा मगाशी म्हणाले काही लोक रस्त्यात फिरतात, किती काम करतात, आणि ते काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलं आणि काही घरात बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवलं. मी मुंबईत माझी कर्मभूमी असली तरी सुद्धा ही मेढा हा संपूर्ण जावळी भाग ही माझी जन्मभूमी आहे. इथं आल्यानंतर मला वेगळा आनंद होतो, वेगळा आनंद मिळतो. मी येताना सांगत होतो, मेढ्याला पहिला आमची बाजारपेठ होती. आमच्या घरचे आजोबा पंजोबा सगळे बाबा इकडं मेढ्याला बाजारपाठ करायला यायचे. तेव्हा आता रस्ते झाले, तापोळा झाला, त्यामुळे तापोळ्यामध्ये आता बाजारपेठ झाली. परंतु पूर्वीची बाजारपेठ मेढ्यात होती आपली, मेढ्यालाच आम्ही यायचो. आणि म्हणून ते दिवस देखील आठवत आहेत. आणि म्हणून या मेढ्यामध्ये देखील आज आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये जे जे काही काम करायचं आहे केळघर मेढ्यामध्ये ते आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या ठिकाणची काही कामं माझ्याकडे आलेली आहेत. मी आपल्याला सांगतो, शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाते आहे. तुम्ही मला सांगा की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा बाळासाहेबांचे विचार सोडले आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर हा स्वाभिमानी एकनाथ शिंदे या ठिकाणी सरकार पलटवण्याचं काम केलं आणि महायुतीचं सरकार एकनाथ शिंदेने आणलं. हे धाडस लागतं, हे या मातीमधलं धाडस आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. इथल्या कणाकणामध्ये राष्ट्राभिमान आहे, या कणाकणामध्ये देशभक्ती आहे, या कणाकणामध्ये स्वाभिमान आहे. आणि म्हणून जिथं स्वाभिमान गहाण टाकण्याचं काम झालं त्या ठिकाणी एकनाथ शिंदेने छातीचा कोट केला आणि या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणलं. तुम्ही त्यावेळेस टीव्हीवर बघत असाल की काय चाललं होतं. एकनाथ शिंदेने फक्त महाराष्ट्राने नाही, एकनाथ शिंदेच्या कामाची दखल घेतली, या देशाने घेतली, या जगातल्या 32 देशाने घेतली. कोण आहे हा एकनाथ शिंदे? अरे कोण आहे हा एकनाथ शिंदे? सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला, बाळासाहेबांचा शिष्य आहे. परंतु हा स्वाभिमानी आहे, हा देशभक्त आहे, हा राष्ट्रभक्त आहे. जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायी तुडवायला लागलात तेव्हा मग मी शांत बसलो नाही. आणि म्हणून 2.5 वर्ष जे काम केलं ते काम या जनतेच्या समोर आहे. आणि म्हणून मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आज मगाशी दगडूदादांनी सांगितलं, कधीचा तो पूल मंजूर होता, कधी पूल तो नारळ फुटला, त्यानंतर तो पूल आता आपण तापोळ्याचा बांधतोय. आज नवीन महाबळेश्वर होत आहे, तिकडे 3 पूल, एक पूल नाही 3 पूल आपण करतोय. लोकांचं येण्या जाण्याचं साधन आपण करतोय. कोकणामधून पश्चिम महाराष्ट्राला जायला आपण तोही एक ब्रिज करतोय. तापोळ्याच्या पलीकडे कांदाट खोऱ्याला जायला एक पूल करतोय. तापोळ्यातून आपटीला एक पूल करतोय. आणि म्हणून असे अनेक रस्ते, अनेक पूल आपण या ठिकाणी केलेले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने देखील आपलं केळघर मेढा अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. हा प्रतापगडाच्या पायथ्याशी आपण आहोत. हे महाबळेश्वर जावळी खोरं जे आहे हे ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. माझा एकच संकल्प आहे, या गावामधले या संपूर्ण पंचक्रोशीतले लोक, मुलं रोजगारासाठी मुंबईला जातात, पुण्याला जातात, ठाण्याला जातात, नालासोपाऱ्याला जातात, वसईला जातात. त्यांना तिकडे जायला लागू नये, त्यांच्या हाताला काम इथंच मिळालं पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे आणि माझं काम सुरू झालेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, इकडे बघा, हे सगळं हे निसर्ग सौंदर्य लाभलेलं आपलं हे सगळं केळघर मेढा आहे. इथं इको टुरिझम, ॲग्रो टुरिझम, ग्रामीण पर्यटनाची मोठी संधी आहे. होमस्टे आहे, फार्म स्टे आहे, सेंद्रिय शेतीला आपण चालना देतोय. घोडेस्वारी, ट्रेकिंगमध्ये पोटेन्शियल आहे, सगळं आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या इको टुरिझम योजनांचा फायदा मोठ्या प्रमाणावर होईल. नवीन महाबळेश्वरमध्ये पण आपण हे घेतलेलं आहे. नवीन महाबळेश्वरमध्ये देखील तुमच्या गावाच्या इकडच्या भागातल्या ज्या सूचना असतील त्याचा देखील अंतर्भाव यामध्ये केला जाईल. कुणाच्यावर अन्याय होणार नाही. एकनाथ शिंदेने कुणावर अन्याय केला नाही. एकनाथ शिंदेने नेहमी देण्याचं काम केलं आहे, कोणाचं घेण्याचं काम केलं नाही. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार हे पाहणारा एकनाथ शिंदे आहे.
आणि म्हणून संपत्ती किती कमवली, प्रॉपर्टी किती कमवल्या, पैसा किती कमवला, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे पाहणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदे तुमचा जातो तिथे, तुमच्या जिल्ह्यात तर माझी इथं जन्मभूमी आहे, परंतु ज्या ज्या भागात जातो, राज्यात जातो, राज्याच्या बाहेर जातो, लोकांना एक आवडीने प्रेमाने आशीर्वाद देतात. याचं कारण एवढंच की मी फक्त आणि फक्त 2.5 वर्ष जे काम केलं, आताही काम जे करतोय ते सर्वसामान्य लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी मी गरिबी पाहिलेली आहे. मी लाडकी बहीण योजना का सुरू केली आपल्याला सांगतो. मी माझ्या आईची तगमग पाहिली आहे, आईची काटकसर पाहिली आहे, या ठिकाणी पत्नीची काटकसर पाहिली आहे. महिना कसा चालवायचा, महिना कसा काढायचा हे मी डोळ्याने पाहिलं. जेव्हा मुख्यमंत्री मी झालो तेव्हा विचार केला माझ्या लाडक्या माता भगिनींसाठी ही योजना आपण करू, आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, कुणी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. 1500 रुपयावर आम्ही थांबणार नाही, जे आम्ही बोललोय ते करणार. विरोधक विचारतात 2100 रुपये कधी देणार, देणार, योग्य वेळी देणार. जो शब्द आम्ही दिलाय तो पाळणार. आणि एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं करून या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे. काही लाडक्या बहिणींनी चांगल्या सक्सेस स्टोरी केल्यात. 10 लोक, 20 लोक, 50 लोक एकत्र येऊन सोसायटी सुरू केली आहे, छोटा मोठा व्यवसाय सुरू केला आहे. कालच मला कोणीतरी सांगितलं, एका कुटुंबात संजय मोरे गेला होता, त्यांनी त्या कुटुंबाला विचारलं कसं चाललंय तुमचं. बोले बघा आम्ही भात पिकवतो, नाचणी पिकवतो, आणि जे 1,500 रुपये आमच्या लाडक्या भावाने दिलेत त्याचं तेल, मिरची, चटणी आणतो आणि आम्ही आमचं घर भागवतो. काही लोकांचं अशी व्यवस्था आहे. मग मी दिलं त्याचं काय तुम्हाला तर त्रास झाला, मी जे निर्णय घेतला याची का पोटदुखी झाली. अरे अशी पण कुटुंब आहेत दऱ्याखोऱ्यात राहणारी, त्यांना मिरची भाकरीसाठी देखील पैसे नाहीत. मग मी काय पाप केलं. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणींना माझं नेहमी एकच सांगणं आहे, तुम्हाला आणखी मला मोठं करायचं आहे. तुम्ही मोठं झालात, तुमचं कुटुंब मोठं होईल. तुम्हाला स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. तुमचा समाजामध्ये मान सन्मान वाढला आहे, घरामध्ये मान सन्मान वाढला आहे. पहिलं दुसऱ्याकडे हात करायला लागायचे, आता स्वतःकडे पैसे आहेत. त्यामुळे तुमची वट वाढलेली आहे, ताकद वाढलेली आहे. आणि म्हणून आणखी मला ही ताकद वाढवायची आहे. उद्योगधंद्यांच्या माध्यमातून उद्योजक आमच्या लाडक्या बहिणींना करायचं आहे. त्याचबरोबर मी आपल्याला सांगतो, तुम्ही छोटी मोठी जी उत्पादनं कराल, पापड, लोणची जे काय असतील ते विकणार कुठं आणि देणार कुठं, म्हणून त्याचं ब्रँडिंग देखील आपण करतोय. लाडकी बहीण बचत गट योजना, ज्यामध्ये महिला पापड, लोणची वस्तू ज्या काय बनवतात, बांबूला मोठ्या प्रमाणावर आपण लागवड केली आहे, बांबूचे बाय प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणावर बनवतात, त्याचं वर्कशॉप ट्रेनिंग आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यासाठी हे खरं हे विकत घेण्यासाठी 5 गणीमध्ये 14 कोटी रुपये खर्च करून आणि साताऱ्यात पवई नाक्यावर 20 कोटी रुपये खर्च करून आपण उमेद मॉल उभे करतोय, उमेदचे मॉल उभे करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी देखील 100 खाटांचं स्वतंत्र महिला रुग्णालय आपण साताऱ्यात उभे करतोय. रस्त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत नाही, परंतु रस्ते देखील आपण मंजूर केलेले आहेत. हा जो काही रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारे 4 रस्ते एकत्र करून नवीन राज्यमार्ग 461 घोषित केला आहे. पाचवड, कुडाळ, मेढा, कोळघर, अंधारी, फळणी, मुनावळे, वाघळी, शेमडी, दरे, ताम, पिंपरी, उचाट, खोपी, वेरळ, अनेक या भागातून 50 गावांना याचा फायदा होणार आहे. शेवटी लोकांना रस्ते पाहिजेत, लोकांना पूल पाहिजेत, लोकांना पर्यटन व्यवस्था पाहिजे, लोकांना या ठिकाणी रोजगार पाहिजे, त्यांच्या हाताला काम पाहिजे. मी बघितलंय ते, मला कोणीतरी सांगितलं इकडचे सगळे लोक मुंबईला आहेत, हा रोजगार नाही म्हणून. आणि म्हणून त्याच्यावरच मी काम करतोय. पैसे किती मंजूर केले मी सांगत नाही, पण आपल्याला मी एवढंच सांगतो की या शासन आपल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत यासाठी विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, हा शब्द देखील आपल्याला मी देऊ इच्छितोय. आणि म्हणून
बोंडारवाडी धरण मगाशी दादानी सांगितलं, बोंडारवाडी धरणाचं जे काय काम आहे ते कशामुळे अडकले? सोळशीचं पण आपण वरून करतोय, त्याचाही फायदा होणार आहे. आणि म्हणून बोंडारवाडी धरणाला आपण प्राधान्य देऊ. बोंडारवाडी धरणातले असलेले अडथळे आपण दूर करू, हा देखील मी शब्द आपल्याला देतो. युवकांना रोजगार मिळण्यासाठी तर मी बोललोच आहे. या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल. त्याचबरोबर आज कालच मी आपल्या उद्योग मंत्र्यांची फोनवरून चर्चा केली. या ठिकाणी आपल्याला या वेलनेस लॉन्जिटिव्हिटी प्रकल्प आपण सुरू करतोय. त्या ठिकाणी नोकऱ्या दे मिळतील. दाओसमध्ये करार देखील झाला आहे. हे काय पाचवड कोकणात रस्ता आपल्या माध्यमातून तो झाला आहे. आणि हे काय दुधगाव बावधन सर्वेला निधी दिलेला आहे. पाचवड मेढा खेड रस्ता तो काम चालू आहे. आणि धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त बर. तर यामध्ये हॉस्पिटल तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे, केळघर जवळ. आणि मी आरोग्य मंत्र्याला मी सांगतो, आपला प्रकाश आंबेडकर आहे, त्यांना मी सांगतो की इथं ताबडतोब सर्वे करा. सर्वे करून ताबडतोब या ठिकाणी याची प्रक्रिया सुरू करा म्हणून. आणि बिलकुल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, काही काळेश्वरी मंदिर कुसुंबी येथील मंदिराला अदर्जा मिळवून देणे, हा 1 नंबरचा. 7/12वरचं काय ते शिक्के काढायचे बरं. ते कर्ज मिळण्याची आपल्याला त्याच्यात मुभा मिळाली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करू. संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी सहकार्य करू. त्याचबरोबर इथं आरोग्यात धोका निर्माण झाला आहे, प्रदूषण झालेलं आहे, त्या संदर्भात देखील जे काय आपल्याला करता येईल ते करू. यांची नावं घेतलेली आहेत आपण नाही सगळी. कविता ओंबळे, संदीप पवार, आतिश कदम, सुनीता धुंदळे, विठ्ठल गुलाबराव गोळे, शिल्पा मिलिंद शिंदे हे आपले गटातले आणि गणातले उमेदवार आहेत. आणि म्हणून यासाठी मी आपल्याला एवढंच सांगेन, मी जास्त काही बोलत नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, मी जे बोलतो ते करतो. आतापर्यंत तुम्हाला त्याची प्रचिती आलेली आहे. आणि या भागामध्ये मी लक्ष घातलेलं आहे. या भागामध्ये 3-3, 4-4 पुलांची कामं सुरू आहेत. महाबळेश्वर तापोळा रस्ता कधी झाला नाही, तोही आपण केला आहे. आज या ठिकाणी देखील मेढा आणि केळघर या भागामध्ये जे जे आपल्याला काही करायचं आहे. इथलं काय रस्ता कुठला आहे? तुमचा रस्ता पण इथला घेतलाय ना आपण. आणि म्हणून मामुर्डी शिवस्मारकाचा रस्ता असेल, जे जे काही रस्ते असतील, ज्या सोयी सुविधा असतील त्या देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून निवडणुका येतील जातील, परंतु आपल्या भागातल्या लोकांना मी एवढंच सांगतो, जे दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणींना जी ओवाळणी आपण देतो, ही ओवाळणी या ठिकाणी कायम सुरू राहणार आहे. त्याच्यात वाढ होणार आहे, कमी होणार नाही, बंद होणार नाही. लोक किती आश्वासन द्यायला येतील, पण आश्वासनांची पूर्ती करणारा हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे इथं तुम्हाला विनंती करायला आलेला आहे. आणि म्हणून या विनंतीला 186 शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या कुसुंबी कोळगर असेल ते ॲक्विजिशन करण्याची फक्त शाश्वती. 186 शेतकऱ्यांच्या जमिनी कुसुंबी कोळगर रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत. त्याचा देखील त्यांना न्याय मिळेल. शेवटी हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार तुमचं आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून निवडणुका आल्या की लोक येतात, आश्वासनं देतात, 5 वर्ष मतं घेऊन जातात आणि त्या भागाचा पूर्णपणे या ठिकाणी विकास वंचित राहतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी हे सगळं काही बोलत नाही आहे, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी चांगल्या शाळा झाल्या पाहिजेत, या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. या ठिकाणचा माणूस तरुण रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जाता कामा नये, याची सुरुवात मी केलेली आहे. आणि म्हणून या केळघर मेढा भागामध्ये देखील हे तर आपला खऱ्या अर्थाने ही जन्मभूमी आहे. आणि म्हणून प्रतापगडाचा आपला समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झाला, ही देखील आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रतापगड 7 समुद्रापलीकडे नाव गेलं. 11 किल्ल्यांमध्ये प्रतापगडाचं नाव, त्यासाठी देखील आपण 127 कोटी रुपये प्रतापगडाच्या विकासासाठी आपण दिले. त्याचं काम सुरू आहे. कारण
शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोट किल्ले जे बांधले, हे कसे डोंगरावर बांधले, कसे बांधले असतील, कशा तोफा गेल्या असतील, कसे मोठमोठे दगड गेले असतील, याचा विचार जर आपण केला, कसं पाणी वरती असेल, काय हे चमत्कार आहे, अद्भुत आहे. आणि म्हणून अशा राजाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण राहतो, आपला जन्म झाला, आपण सगळे भाग्यवान आहोत. आणि म्हणून या सर्व गडकोट किल्ल्यांचं संरक्षण देखील करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. गडकोट किल्ल्यांची स्वच्छता राहिली पाहिजे, गडकोट किल्ल्यांचं पावित्र्य जपलं पाहिजे. यासाठी MPCBच्या माध्यमातून आपले सिद्धेश कदम चेअरमन आहेत, त्यांनी एक योजना हाती घेतली आहे, ती देखील आपण राबवतोय. आणि म्हणून सर्व समावेशक योजना या ठिकाणी आपल्याला राबवायच्या आहेत. गोर गरिबांसाठी जे काही पाहिजे ते देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तुम्ही कधीही विचार केला नसेल की या सर्वसामान्य या जावळी खोऱ्यातला एकनाथ शिंदे मुंबईत काय ठाण्यात जाईल आणि कधी या राज्याचा मुख्यमंत्री होईल, कधी विचार केला होता? परंतु कामाने, कर्तृत्वाने या ठिकाणी तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला. का शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये? का गरिबाच्या घरातल्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये? का एक सर्वसामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री होऊ नये? का एवढी मळमळ? रोज टीव्हीवर बघता एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, झोपता उठता एकनाथ शिंदे, स्वप्नात पण एकनाथ शिंदे. किती शिव्या देणार, किती शाप देणार? पण तुम्ही जेवढ्या शिव्या शाप द्याल तेवढी या महाराष्ट्रातली जनता माझ्या पाठीशी उभी राहील, पाठीशी उभी राहील. आणि म्हणून जोपर्यंत या महाराष्ट्रातली जनता माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ या एकनाथ शिंदेच्या मागे उभे आहेत, तोपर्यंत मला कसली चिंता नाही. तुम्ही काही बोलत राहा, तुम्ही काही आरोप करा, तुम्ही काही टीका करा, एकनाथ शिंदे टीकेचं उत्तर तुम्हाला कामातून देईल, तुमच्या आरोपाचं उत्तर कामातून देईल. हे माझा स्वभाव आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी विनंती करायला आलोय. मी एकदा शब्द दिला, मी जे जे वाचलं इथे, जे जे मी बोललेलो आहे, या ठिकाणी वेलनेस सेंटर झालं पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं आहे, केळघर मेढा आहे, हा जावळी खोरा आहे, या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आपण राहत आहे. पण या ठिकाणी पर्यटक आला पाहिजे, रोपवे झाले पाहिजे, रस्ते झाले पाहिजे. नवीन महाबळेश्वरमध्ये देखील तुमचा अंतर्भाव केला आहे, त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो, कुणाची 1 इंच जमीन देखील आम्ही घेणार नाही, उलट तुम्हाला देण्याचं काम करणार. या ठिकाणी नवीन महाबळेश्वरच्या माध्यमातून जे जे काही देता येईल, जे जे काही करता येईल ते करण्याचं काम करू आपण. छोटे मोठे उद्योग कसे सुरू होतील, माझ्या लाडक्या बहिणींसाठी, माझ्या लाडक्या भावांसाठी, युवकांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो, मी संकल्पना केलेली आहे, मी संकल्प घेतलेला आहे की या भागातला तरुण आई बापाला सोडून मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरामध्ये नोकरीला जाता कामा नये, त्याच्यावर ही वेळ येता कामा नये. त्यांनी आपल्या भूमीमध्ये, जन्मभूमीत राहून आपल्या आईवडिलांची सेवा करून इथंच त्याला रोजगार मिळाला पाहिजे. हे तुमच्या एकनाथ शिंदेचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना देण्याचं वाव आहे, संधी आहे. मला विचारायचं, यापूर्वीचे जे कोणी राज्यकर्ते होते त्यांनी हे करायला पाहिजे होतं, परंतु निवडणुका आल्या की घोषणा करतात, फसवतात, मतं घेतात आणि आपलं काम करून निघून जातात. 5 वर्षांनी पुन्हा येतात आणि मग तुम्ही विसरून जाता. पण तुम्हाला मी सांगतो, हा एकनाथ शिंदे निवडणुकीपुरता नाही आहे, हा एकनाथ शिंदे कायम आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. हे फक्त डोक्यामध्ये ठेवा. हे येतील जातील, निवडणुकीत येतात जातात, आश्वासनं देतात, काय 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 छोट्या मोठ्या गोष्टी करतात. पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, आमचा भाऊ दर महिन्याला ओवाळणी देणार आहे. ही टेम्पररी नाही, ही परमनंट आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, माझ्या या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करून लखपती झालेलं बघायचं आहे मला, लखपती झालेलं. हे माझं स्वप्न आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, हा एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. बाळासाहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलं आहे,
शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की माघारी नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे नेहमी सांगतो, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. हा माझा स्वभाव आहे, ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून एक एक शब्द नोट करून ठेवा, कारण आपल्याला खोटं बोलून आजचं काम भागवायचं नाही आहे. आपल्याला कायमस्वरूपी एकनाथ शिंदे आणि आपण हे जे काय आपल्या रक्ताचं नातं आहे, हे जमिनीचं आपलं नातं आहे, हे जन्मभूमीचं नातं आहे, हे कधी एकनाथ शिंदे विसरणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मी शब्द द्यायला आलोय की या ठिकाणी जे जे काय बोललोय ते करणार. पुन्हा एकदा मी सांगतो, बोंडारवाडी धरण होणार म्हणजे होणार. त्याच्यामध्ये कुणी काही आडवं आलं तरी सुद्धा त्याला काही कुठलीही अडचण आली ती दूर करणार. आणि हे बोंडारवाडी धरण मला कळले काय काय त्याच्यात कोणी फक्त निवडणुकीचा मुद्दा करण्यासाठी तो पेंडिंग चालू आहे. पण मी आपल्याला सांगतो, निवडणुका येतात जातात हो, निवडणुका येतात जातात, सत्ता येते पुन्हा येते जाते परत येते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही, नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो, बोंडारवाडीच्या बद्दल कोणी किती आडवं आलं तरी बोंडारवाडी धरण तुमच्यासाठी झालं पाहिजे. आणि इथं पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, लोकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असतील, मुलं असतील, इथून रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जायला लागता कामा नये, हे स्वप्न आहे माझं. आणि म्हणून मला आता तुम्ही सांगा, मी जे बोललोय ते सगळं करणार, पण तुम्ही येत्या 5 तारखेला काय करणार? 5 तारखेला काय करणार? काय करणार? काय निशाणी आहे आपली? धनुष्यबाण एवढं हळूहळू बोलल्यावर कसं ऐकायला आहे ना? धनुष्यबाण आणि आणखी पण दुसरं पण काय ना त्याच्यासोबत, जी जी आपली महायुतीची निशाणी आहेत त्या बघा. आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या निशाणीवर बटन दाबायचं आहे. बघा, संधी एकदाच येते, परत परत येत नाही. एकदा तुम्ही चूक केली 5 वर्ष तुमची वाया जातील. आणि म्हणून जे मी बोलतो ते करतो. म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय, या संपूर्ण महायुतीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा. त्यांच्या पाठीशी मी उभा आहे. आणि तुमचं मत म्हणजे विकासाला मत, तुमचं मत म्हणजे एकनाथ शिंदेला मत, आणि एकनाथ शिंदेला मत म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी भावांना मत, हे मी सांगायला आलो आहे. एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.